जनता को दिए वचन की वचन पूर्ति करते हुए महापौर सुजाता पाटिल और नगर सेवक सूरज पाटिल के अथक प्रयत्नों से नेरुल सेक्टर 8 स्थित उद्यान में नेरुल के नागरिकों के आरोग्य सेवा और सुविधा के दृष्टिकोण से शहरी आरोग्य वर्धिनी केंद्र के तहत उप आरोग्य केंद्र के काम का शुभारंभ प्रभाग के ज्येष्ठ नागरिकों और महिलाओं के हाथों संपन्न हुआ। यह केंद्र स्थानीय निवासियों की आरोग्य सुविधाओं को सुदृढ़ करने की दिशा में एक बड़ा कदम माना जा रहा है। इस अवसर पर नगर सेवक सूरज पाटिल उपस्थित थे। साथ ही मौजूद थे समाज सेवक एडवोकेट गणेश रसाल, क्षेत्र के नागरिक और बड़ी संख्या में वॉकर्स। इस उप आरोग्य केंद्र की पृष्ठभूमि पर प्रकाश डालते हुए सूरज पाटिल ने बताया कि नगर सेवक पद के कार्यकाल के दौरान उन्होंने कुक्षेत्र गांव में आरोग्य केंद्र शुरू किया था, जिसे नेरुल और सारसोले क्षेत्र के नागरिकों का भार इस केंद्र पर काफी बढ़ गया था। कोरोना काल के दौरान बढ़ते मरीजों की संख्या को देखते हुए एक अन्य आरोग्य केंद्र की सख्त जरूरत महसूस की गई थी, लेकिन तकनीकी नियमों के कारण नए केंद्र की अनुमति मिलना बेहद कठिन था। इसके बावजूद उन्होंने हार न मानते हुए वर्ष 2023 में नवी में मनपा को लिखित आवेदन दिया और 2024 में राज्य के वन मंत्री गणेश नाइक के माध्यम से शहरी आरोग्य वर्धनी केंद्र योजना के अंतर्गत इस उप आरोग्य केंद्र को मंजूरी प्राप्त हुई। उद्घाटन के मौके पर नगर सेवक सूरज पाटिल ने कहा कि जनता के सुदृढ़ आरोग्य सेवा का आज शुभारंभ हुआ है। नगरसेवक झाल्यानंतर कुक्षेत या ठिकाणी आपण आरोग्य केंद्र चालू केलं होतं आणि ते आरोग्य सेवा नेरुळ पश्चिमच्या सर्व माता भगिनींना, सर्व ज्येष्ठ नागरिकांना मिळत होती। सेक्टर 8 ची जनता ह्या ठिकाणून कुक्षेतला येत होती। सारसोळ्याची लोक असतील, सेक्टर 6 ची, कुक्षेतची, 16 ची, 18 ची, असा भला मोठा परिसर कुक्षेतच्या आरोग्य केंद्रावर आरोग्य उपाययोजना तिथं सेवा घेण्यासाठी येत होती। मधल्या काळात कोविडच्या दरम्यान ही परिस्थिती अशी झाली की त्या आरोग्य केंद्राची आवश्यकता आणि त्याच्यावरचा भार आम्हाला दिसून आला आणि लोकांची वणवण पाहायला लागली आम्हाला की सेक्टर 8 मधून कुठेतरी माझी माता भगिनी, ज्येष्ठ नागरिक चालत या ठिकाणावरून कुक्षेतला इलाज घ्यायला येतोय। 10 ची मंडळी असेल, 16 ची लोक 16 वरून चालत येत आहेत। सारसोळा आणि कुक्षेतच्या अनुषंगाने आरोग्य सेवा तिथं असताना इथं एक 8 च्या लोकांसाठी पण ही सेवा झाली पाहिजे म्हणून त्यावेळी आमचे सहकारी समाजसेवक ॲडव्होकेट गणेशजी रसाळ साहेब आमच्यामध्ये चर्चा झाली की सेक्टर 8 ला सुद्धा आरोग्य केंद्र झालं पाहिजे, पण नियमावलीच्या अनुषंगाने 50,000ची लोकसंख्येला एक तर 90,000 फेस्टूल असल्यामुळे 2 आरोग्य केंद्र होते, तर तिसरं कसं होईल? तर उप आरोग्य केंद्र ही संकल्पना पुढे आणली। डॉक्टर यमगरांना त्यावेळी मुख्यालयातून लेखी आदेशाद्वारे मंजुरी आम्ही आणली। 2023ला आदरणीय नाईक साहेबांकडे केलेला पाठपुरावा 2024ला लेखी स्वरूपात ती मंजुरी दिली गेली आणि 2024ला भाडे तत्वावर जागा भेटावी, जेणेकरून जागा नसेल तर भाडे तत्वावर घेण्याकरिता पालिका मंजुरी दिली, परंतु त्यावेळी जागा उपलब्ध झाली नाही। तदनंतर शासनाचा उपक्रम आरोग्यवर्धिनी केंद्र ह्या आला आणि मग त्या अनुषंगाने कंटेनरमध्ये ही सेवा दिली जाईल। 40 फुटी कंटेनर आणि त्या ठिकाणी सेवा उपलब्ध होईल अशा पद्धतीने मंजुरी आली। सेक्टर 8च्या प्रांगणामध्ये कुठं ठेवायचं त्याकरिता जागेचं लोकेशन आम्ही सर्च केलं, तर इलेक्शन पूर्वी काही जागा सुचवलेल्या आम्हाला त्या मंजुरीही आलेल्या होत्या, परंतु काही अडचणींना सामोरे जात आम्हाला थोडा वेळ थांबावा लागला। पण आज तो दिवस उजाडला की सेक्टर 8च्या लोकांकरिता कुठं आरोग्य सेवा होईल, तर त्या ठिकाणी आज या कामाचा शुभारंभ सर्व ज्येष्ठ नागरिक, माता भगिनींच्या हस्ते सर्व नागरिकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम आज झालेला आहे। नारळ हा नुसता शुभारंभाचा नाही, तर आरोग्य हा सुदृढ आरोग्याचा, सगळ्यांच्या हक्काच्या आरोग्य सेवाचा नारळ फुटलेला आहे आणि निश्चित माझ्या सेक्टर 8च्या नागरिकांना आज ही आरोग्य सेवेचा शुभारंभ आपण कामाचा करत आहोत। लवकरच 1-2 महिन्याच्या आत ही पूर्तता होईल कामाची आणि माननीय ह्या प्रभागाच्या स्थानिक नगरसेविका आणि ह्या नगरीच्या महापौर सुजाता सूरज पाटिल यांच्या शुभ हस्ते ते लोकार्पणही होईल। उन्होंने आगे यह भी कहा कि आरोग्य सेवा का यह विस्तार केवल सेक्टर 8 तक सीमित नहीं रहेगा, बल्कि आने वाले समय में सेक्टर 10, सेक्टर 16 और सेक्टर 6 में भी इसी योजना के तहत उप आरोग्य केंद्र शुरू किए जाएंगे, ताकि स्वास्थ्य सेवाएं हर घर के समीप पहुंच सके। मला आनंद वाटतो सांगायला की
जेव्हा चांगलं करायला जातो तेव्हा चांगल्यात चांगलं सुद्धा घडतं. सेक्टर 8ला आज नारळ फुटतोय, सेक्टर 10च्या परिसरात एक 8-10 दिवसात नारळ फुटणार आहे, सेक्टर 16च्या लोकांसाठी सुद्धा एक 10-15 दिवसात नारळ फुटणार आहे आणि 6ला ऑलरेडी काम चालू केलंय. म्हणजे या चारही ठिकाणी आपण जी संकल्पना किंवा आपण ज्या गोष्टी अपेक्षित करत होतो तर नागरिकांना ही आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहे. नागरिकांचा जो आशीर्वाद आम्हाला लाभला आणि तो ह्या पद्धतीने त्यांना परतावा होतोय याचा मनापासून आम्हाला आनंद आहे. नागरिकों की सुविधाओं के लिए यह केंद्र दोपहर 2 बजे से रात 10 बजे तक अपनी सेवाएं देगा, जहां ओपीडी की व्यवस्था भी होगी। साथ ही जनता की सेवा में 24/7 के संकल्प को सार्थक करते हुए उनके माध्यम से 24 घंटे एम्बुलेंस सेवा भी नागरिकों के लिए उपलब्ध होगी। जसं सकाळी आपण 8 ते 12 आरोग्य केंद्रामध्ये सेवा असते, तर ही सेवा दुपारी 2 ते रात्री 10 पर्यंत असणार आहे. कष्टकरी समाज जो इथं राहतो त्याच्या कामावरून आल्यानंतर त्याला संध्याकाळी सुद्धा डॉक्टर हक्काचा पाहिजे. ज्येष्ठ नागरिकाला म्हणजे सकाळी त्या ठिकाणी तर दुपारी म्हणजे 2 ते 10 कधीही त्रास झाला तर या ठिकाणी आरोग्य सेवा उपलब्ध पाहिजे. डॉक्टर, सिस्टर, आरोग्य यंत्रणा सगळी गोळ्या औषधं इथं उपलब्ध असतील, ओपीडी सेवा उपलब्ध असेल आणि त्याच्या पुढे जाऊन एक पाऊल पुढे शेवटी महापौर या वार्डाचा आहे म्हणून आम्ही ठरवलंय की त्या आरोग्य वर्धिनीच्या बाहेर एक मोफत ॲम्ब्युलन्स सेवा आमच्या वतीनं असेल, जी तिथं इलाज नाही झाला तर त्वरित ती पेशंटला मीनाताईला किंवा वाशीला शिफ्ट करायसाठी अथवा इतर ठिकाणी शिफ्ट करायसाठी ती सेवा 24/7 उपलब्ध असेल. अशी आरोग्य सेवा आम्ही सक्षम करण्याचा हा प्रयत्न सुरुवात करत आहोत. नागरिकांना काय आवाहन करावं जास्तीत जास्त या सेवेचा त्यांनी लाभ घेण्याकरता? निश्चित आरोग्य सेवा निमंत्रित नसते करायची, कोणाला आरोग्य सेवेची म्हणजे कधी न गरज पडावी, परंतु मनुष्य जीवनात तसं आहे की सगळ्यांना पावलोपावली या गोष्टीची गरज लागत असते. पण आर्थिक क्षमता किंवा आर्थिक विचारता काही माझ्या माता भगिनी नेहमी विचार करतात की नको डॉक्टरकडे गेलो तर 2 पैसे खर्च होतील, त्यापेक्षा माझ्या मुलाबाळांना ते उपयोगात येईल. पण ही आता मोफत आरोग्य सेवा आली तर निश्चित प्रत्येक नागरिकाला त्याच्या सुदृढ आरोग्यासाठी, आयुष्यासाठी, पुढील आरोग्य सेवेसाठी हे आयुष्यमान जे वाढवण्यासाठी त्यांना हे उपलब्ध जागा आणि उपलब्ध सेवा होत आहे याचा आनंद आहे. वहीं स्थानीय नागरिकों ने नगर सेवक सूरज पाटिल के इस जनहितैषी कार्यों की सराहना करते हुए उनका आभार व्यक्त किया। आज इथे उप आरोग्य केंद्र याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे आणि मला वाटतं 2 ते 10 हा जो टाइम ठरवण्यात आलेला आहे तिथे डॉक्टर्स उपलब्ध असतील आणि खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की लोकांची जनमानसांची सेवा होईल आणि हा टाइम खूपच इम्पॉर्टंट असा वेळ आहे. ज्यावेळी समजा कामगार लोक असतात किंवा गरजू लोक असतात किंवा मग कामावरून थकून भागून आलेली लोक असतात, बऱ्याचदा काही वेळा त्यांना आरोग्य सेवा उपलब्ध होत नाही. मग अशा वेळेला ही सेवा उपलब्ध करून देण्याचा जो मानस दादांनी पुढे केलाय आणि आज उद्घाटन झालेलं आहे ते खऱ्या अर्थाने खरंच खूप उपयोगी पडणार आहे सगळ्या लोकांसाठी आणि खूप अत्यंत उपयोगी अशी ही सेवा आहे. आज खूप बरं वाटतंय हे उद्घाटन करून आणि मला वाटतं एक नवीन दिशा मिळालेली आहे सुजलाम सुफलाम होण्याची. सुरेश दादा आणि सुजाताताई यांचे कार्य हे आजच नाही तर कित्येक वर्षांपासून आम्ही ऐकतोय. मी तिथे सेक्टर 6 मध्ये प्रॅक्टिस करते. गेली 20 वर्ष मी त्यांची जी लोकसेवा आहे निस्वार्थ ते खूप इम्पॉर्टंट आहे की त्यांनी कधीही कुठल्याही असा विचार नाही केला की आपला लोकांना किती जास्त आपण फायदा करून देऊ शकू यावर जास्त त्यांचा भार होता. आणि सुजाताताईंबरोबर तर मी शाळेमध्ये कॉलेजमध्ये असे उपक्रम पण केलेले आहेत. त्यामुळे त्यांचा जो जनमानसांना मदत करण्याचा जो मानस आहे हा फार पूर्वीपासूनचा आहे आणि त्याचाच आज उपयोग होत आहे. आणि आमची जी इच्छा होती की ताई महापौर व्हाव्यात, दादा नगरसेवक व्हावेत, तर ही इच्छा आज आमची पूर्ण झालेली आहे. आणि मी अपेक्षा करते की पुढे जाऊन सगळ्या लोकांना ह्याचा फायदा नक्की व्हावा आणि ते नक्की होईल याची मला खात्री आहे. सर्वसामान्य लोक आहेत त्यांना याचा फायदा नक्की जरूरच होणार आहे. जे पैसेवाले आहेत ते मोठ्या हॉस्पिटलला जातातच, पण जे मोफत सेवा आहे ती गरीब गोरगरिबांसाठी सर्वसामान्य लोकांसाठी एकदम चांगली सोय आहे. सूरज पाटलाचं काम नगरसेवक झाल्यापासून त्यांची प्रगती चालेल, लोकांना त्याचा फायदा होणार आहे. तिथल्या लोकांना हॉस्पिटल आरोग्य प्राथमिक केंद्र तिथं झालं त्याच्यामुळं आपत्कालीन कधी काही गरज पडली 24 तास सेवा उपलब्ध असल्यामुळं तिथल्या इथे लोकांना सकाळी मॉर्निंग वॉकला येतात
किंवा संध्याकाळी येतात बायका, मुलं, लहान मुलं, त्यांच्यासाठी ते उपयोगी पडेल. त्यांचं काम इथल्या लोकांसाठी चांगलंच आहे. सूरज पाटील आणि सुजाता पाटील यांनी जे आरोग्य केंद्र चालू करणार आहेत ते खरंच खूप चांगले आहे आणि वयस्कर लोकांसाठी तर खूपच चांगलं आहे. आम्हाला लांब लांब जावं लागायचं, त्याच्यासाठी त्यांचं खूपच दोघांचं पण अभिनंदन. आणि त्या 2010 पासून कार्य करत आहेत आणि असेच कार्य करू दे, त्यांच्या हातून चांगलं कार्य घडू दे, हेच अपेक्षा आहे आमची. ब्युरो रिपोर्ट, नवी इंडिया नेटवर्क.